काकू लागे का चाललो. बाय बाय बाय. मी पण धरणे पण दाखवतो आपले. हे बा असं आपला एक काला घोडा. काला घोडा. घोडा. सो आजची जर्नी आहे आमची हलदुले गाव टू प्रतापगड. आजचा आमचा प्लॅनिंग चालू आहे जाण्याचा बाईकवर. बघूया, माझ्यासोबत आहे आमचे बंधू अजय जाधव. बुलेटसोबत आज जाणार आहोत आम्ही प्रतापगडला. तर आमची जर्नी कशी असेल ते आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. होप तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकता आमच्या गावचा. गाव हलदुले, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले आमचे छोटंसं गाव. तुम्ही नजारा बघू शकता. अशा प्रकारे आमचा गाव आहे. चला, जर्नी स्टार्ट होत आहे आता. काला घोडा. हा काला घोडा, ह्या काला घोड्यासोबत आमची प्रतापगडाची जर्नी स्टार्ट होत आहे आता. ओके, चला. चल, तू येत होती ना. काय चल बस. ह्याच्यात तुला दिसेल. जा आता तिकडे उभी राहा. त्यामुळे त्याच्यात तुला दिसेल पण आम्ही लोक येतोय ते. छोट्या ह्याच्यात दिसेल बघ. त्याच्यात बघ आम्ही दिसतोय का पहिला. हा दिसत. पुढे नेऊ अजून बस ना. संध्याकाळी आहे ना. नाही खेळत. बघ जरा. 11ला निघालो आपण. हा 11ला निघालो. हळू घेऊ. आवडलं. त्यांचा गाड आपसताना गाड. शाळेचा मंदिराचा पण. गरुडाचे बंधू आहेत ते सुद्धा आलेले आहेत इथे. मी आता चाललो आहे हळदुल्यावरून प्रतापगड. तुम्हाला आम्ही थोडं जर्नी दाखवू. तिथे आम्ही थांबलेला केलेला आहे. काही माहिती तुम्हाला सांगू. पूर्णपणे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता. जास्त इन्फॉर्मेशन आम्हाला तुम्हाला पास करण्यात येईल. तेवढा आम्ही प्रयत्न करू पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा. आमचं
तुला जसं बनवायचं तसं बनवा आता. बरं आहे ना पाण्याची बॉटल दिसते. फोन आले लगेच. हॅलो. नाही अजून आहे 2 दिवस आहे. तू कुठं आहे? हा कुठल्या मॉलला? मग गावी कधी येणार आहे? 1 तारखेला. 30 की 1ला? आता आशिष दादा आणि मी आम्ही चाललो प्रतापगडला. आता उतरलो हालतुल्यावरून. चल. मी निघत असेल. माहीत पडेल तिथून रिक्षावाला यायचा तिथून आता आम्ही आलो आहोत कापडे गावात आलो. कापडे गावावरून लेफ्ट मारू प्रतापगडाच्या दिशेने. मग इथं घेतला आम्ही. चिकन थांबू जरा 2 मिनटं. आण लागलं रे. हां मी विचार करतो हेल्मेट का घेतलं मग आपण? जावं तर लागणार ना रे. अरे नाही पोलादपूरला जायला लागेल ना तिथं आपलं. हां हां 20 रुपये दे सुट्टे रे. सुट्टे ना. हां होईल दोघांचं त्यामध्ये. दोघांचं होईल त्यामध्ये. आम्ही नावाला खायचं. नाही नको. नाही बस झालं. हो तुम्ही बसलात तर जरा बोललो विचारपूस करूया म्हणून आम्ही थांबलो. चांगल्यात थोडे कडू आहेत. कडू नाही. मला थोडे कडू लागतात. बिया थोडा कडूच असतो. करवंदा या खायला. आम्ही त्या आजीकडून थोडेसे करवंदे घेतले. थोडी पॉवर पाहिजे ना. वर थोडा छान आहे. चांगले बैठ और खत्म कर. चला डंपूर आला चला. हॅलो चला हॅलो. चला पाहुणे चला.
व्ह्यू बघू शकता तुम्ही वरून आहे. आता आम्ही प्रतापगडाचा जो रस्ता आहे वरती डोंगरावरती, तिथून आमचं हे बघा एक गाव दिसतंय तुम्हाला समोर दिसत असेल. होतं ना? हे गाव दिसतंय, Zoom नाही असा व्ह्यू आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं आमचं गाव हळदुले. करू? आणि ते करंजे समोरचं, समोरचं आहे ते करंजे, ही सावित्री नदी, हे दाबेळ, दाबिल गाव हेच आहे 100%. की नाही. बरोबर, तू झेंडा बघ ना. हे खाली जे दिसतंय ना ते आपलं हळदुले गाव आहे. थोडंसं झूम करून दाखवतो मी. हे आपलं हळदुले गाव आहे. आता वरती आहे आम्ही या डोंगरावरती. या डोंगरावर बघा पाटी बघा कोणती लावली तुम्हाला दिसते. आणि याच्या हा जो रस्ता दिसतोय ना हा दाबिल गावाकडे जाणारा रस्ता आहे मध्ये. आणि पुढे आहे ते हळदुले आणि इथे खालच्या साईडला इथे दाबिल. या दाबिल गावाची पाटी बघा इथे लावलेली आहे. हॅलो, हां, सो वरून खूप शॉर्टकट आहे हा रस्ता खाली दाबिल गाव आणि हळदुले गावात जाण्यासाठी. आम्ही प्रॉपर आमचं गाव. सो हे बघा इथे आलो आम्ही. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सह्याद्री डोंगरांच्या पर्वत, सह्याद्रीच्या डोंगरांच्या कुशीमध्ये आम्ही बोलू शकतो. आम्ही इथे आलो आहोत. प्रतापगडाचा हा रस्ता आहे. जवळजवळ प्रतापगड या किल्ल्याच्या जवळ आम्ही खूप नशीबवान. आम्ही आलो आहोत. आणि आम्ही खूप नशीबवान आहोत की आमचं जे गाव आहे हे बघू शकता तुम्ही. हे प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेलं आहे आमचं छोटंसं असं गाव आहे. त्याचा व्ह्यू तुम्ही असा बघू शकता इथे. प्रत्यक्षात जर तुम्ही असं बघितलं तर खूप असं चांगल्या प्रकारे हा व्ह्यू आणि दिसतोय. डोंगरांच्या रांगा आहेत दिसायला तुमचं. हा, तर खूप छान हा नजारा आहे. हे बघण्यासाठी लांबून लांबून माणसं येतात. पण हे आमच्या गाव, आम्ही नशीबवान हे आहे की आम्ही आमच्या या गावात आम्ही राहतो. आमचं गाव आहे इथं एक स्वर्ग म्हणून कोकणात आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पाऊल या जागेवर लागलं, या गोष्टीचा आम्ही अभिमान आहे खूप आम्हाला. अभिमान आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही गाव जपणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही प्रत्यक्षात आपला प्रतापगड या किल्ल्यावर भेट देण्यासाठी आज आम्ही नक्की. आलेलो आहोत. आणि तुम्ही सुद्धा या प्रतापगड या किल्ल्यावर या. तर आम्ही पोचलो आहोत इथे शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र प्रतापगड माची या ठिकाणी आम्ही पोचलो आहोत. तर बघूया आतमध्ये कसं काय व्ह्यू आहे, काय देखावा आहे, तर आपण बघूया आतमध्ये. फोटो काढा. तर अजय सुद्धा सोबत आहे माझ्या. आम्ही या ऐतिहासिक लोकेशनवर आम्ही आता भेट देत आहोत. काही आठवणी असतील. शिवकालीन खेडेगाव एक हस्तकला केंद्र म्हणून आहे. तिथे प्रतापगड आपण माची. भेट देऊया. प्रतापगड माची. आपण पण काढलेलो. हां, कसे आले असतील बघ ना, छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे, आलो. त्याला विचारायचं होतं वाघाचं काय ट्रेक केले शिवकालीन खेडेगाव केंद्रामध्ये. ह्याचं पण व्ह्यू काढायला. इथे बघू शकता तुम्ही ट्रीची नर्सरी आहे. आकाश एंट्रन्स इथे आहे ना? उभा राहा. पुढे हेल्मेट ठेवा तिथे.
काही सारखं फोटो काढताना उचलणार ठेवणार. पिशवी पण ठेवा 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 कॅमेऱ्यात काय भीती नाही इथं कशाचीच भीती नाही. शिवकालीन काय दिले काय शिवकालीन बाहेर शिवकालीन खेडेगाव. तर आपण आता इथे शिवकालीन खेडेगाव एक सेंटर आहे केंद्र आहे त्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे. टायमाला कशी गाव होते छत्रपती शिवाजी महाराज त्या टायमाची जी काही गाव सर्व रूपरेषा सर्व चित्रा मूर्तीमध्ये आखलेली आहेत सुद्धा बघू शकता तुम्ही. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व सैनिक मावळे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. तुम्ही कॅट बघू शकता एक. तत्कालीन गाव खेडेगाव. बोल ना त्याचं सांग. त्या टायमाला शेतकरी कसे बैलांचा वापर करून शेतीची कामं करायची याबद्दल त्या काळातले ते इकडे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मळणी सगळं बोलतो सर. मळणी करायची मळणी वळणी. म्हणजे आता आपण शेतामध्ये आता जसा मशीनचा वापर करतात. हो हो पूर्वी लोक धान्य काढायचं म्हणलं तर बैलाच्या पायाने काढायची पिकाची मळणी करून घ्यायची. ओके. आणि पूर्वी लोक पैसा हे काही माहीत नसायचं. लोक पूर्वी काय करायचे तर एकमेकांकडे कामाला जायचे. आता यांचे कामगार जे कोण असतील ते मळणी करण्यासाठी यायचे. त्यांना मोबदला म्हणून जे काही धान्य असेल किंवा आपलं गवत आपण त्याला पेंडा बोलतो हे दोन्ही सुद्धा दिलं जायचं का कारण का त्यांच्याकडे सुद्धा गाई वगैरे असायची आणि पोटाभरासाठी धान्य सुद्धा लागायचं. हे बक्षीस म्हणून दिलं जायचं. ओके. पूर्वी लोक आता धान्य असेल ते एका कणगीमध्ये किंवा गोणीमध्ये भरून ठेवायची. कणगी तुम्हाला खाली आहे ते दाखवतो. आणि मेन म्हणजे आपलं आता समोरच्या बाजूला बघतो गवत जे साईडला होईल बैलाच्या पायाने त्याच गवताची गंजी करायची अशी समोरच्या बाजूला गंजी करून 4 बांबाचा मास करायचा त्याच्यावर असायची त्याला उडवी म्हणतात. मग साठवून ठेवलं जातं. ओके. सर्वात पहिलं वाहन म्हणजे बैलगाडी. हां हां. पूर्वी लोक प्रवासासाठी किंवा वाहतुकीसाठी याचा वापर करायचा. आता इकडे बघा हे सुतार. त्या सुतारांचं काम काय असायचं लाकडाच्या वस्तू बनवणे. म्हणजे अशा कोणत्या वस्तू असायच्या घराला लागणारे वासे असतात किंवा आपली बैलगाडीची चाकं शेती लागणारे अवजार नांगर जोकड कुदळ किंवा मेन म्हणजे आता घरामध्ये आपण फर्निचर वापर करतो कपाट वगैरे काय असेल किंवा घराच्या विंडो खिडकी हे बनवण्याचं काम करायचं. एकमेव म्हणजे राजांना यांच्यापासून जी काय मदत केली जायची ती करून द्यायची. ही लोक काय करायची लाकडाची बोट करून राजांना द्यायची. कारण का शिवाजी महाराजांना जायचं असं समुद्राच्या किल्ल्यावर तेव्हा लोक लाकडी बोट यांच्याकडून तयार करून घ्यायची. असं होतं यांचं हे सुतारांचं काम. सुतार. समोर आपण समोरच्या बाजूला पाहतो तो प्रतापगडचा व्ह्यू. म्हणजे हा पूर्वी जेव्हा हा डोंगर होता याला डोहरप्याचा डोंगर म्हणतात. पूर्वी लोक धनगर लोक असायचे गुरे डोरे चरण्यासाठी याला याच्यावरती घेऊन जायचे डोंगरावर त्यामुळे डोहरप्याचा डोंगर म्हणतात. राजाने जेव्हा हा किल्ला बांधला ह्याच्यानंतर या किल्ल्याला नाव पडलं जावळीचा किल्ला. ओके. त्याच्यानंतर अफजल खान इथं निघून आला. राजांची भेट झाली. अफजल खानचा वध केला विजय झाला विजय प्राप्त केला म्हणजे प्रताप केला. त्यामुळे गडाला नाव ठेवणार प्रतापगड. प्रतापगड. आणि हे संपूर्ण आपण जो आता मावळा समोर हात दाखवतो हे जावळी म्हणतात. अच्छा हे जावलीचं खोर आहे पूर्ण हे. खरं संपूर्ण जेवढी नजर जाईल तेवढे हे सगळं. अच्छा. मेन म्हणजे जावळीचं का म्हणतात जावळी जिथून सूर्याची किरण सुद्धा ही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं असं गंधाड जंगल जाळा असल्यामुळे नाव ठेवलं जावळी. हे
जावळीचं जंगल हा एरिया पूर्ण हा चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. म्हणजे ते पूर्णपणे या जावळीचे सरदार म्हणजे सुभेदार होते. जेव्हा राजांनी त्या स्वराज्य आपण 18 बगड जाती राजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याच्यानंतर तर त्यांना विचारण्यात आलं आपण एका हिंदू समाजाचे आहोत, तुम्ही स्वराज्यामध्ये येऊ शकता का? महाराजांना उलटं उत्तर केलं, तुम्ही आम्हाला सांगणार हात कोण? महाराजांनी त्यांना मारून अख्खी जावळी ताब्यात घेतली. त्याच्यानंतर जो अफजल खानचा वध केला तो ह्याच्यानंतर तो आहे का इकडे? इथे गेलात ना ह्या समोरच्या किल्ल्यावर बुरुजावर ह्याला So guys, अफजली तुम्ही बुरुज. बघू शकता हे जे तुम्हाला खाली छत्रपती आजोबा शिवाजी पाहिजे ना, महाराजांचे आपले तिकडे मावले काम चालू आहे आहेत ना, दोन कबरी ते आहेत. दाखवत आहे तिथे हे जावलीचं खोरं. तिथून हे आहे पूर्ण नाही, जावलीचं जाता खोरं आहे. येत नाही, जाता येत नाही. फक्त बघणार हे बघू दिसेल शकता ना तुम्ही दिसणार 100. हे जावलीचं खोरं आणि हा आपला प्रतापगड. चला बस सगळी इन्फॉर्मेशन देऊ, टेन्शन नका घेऊ. आता हे समोरच्या बाजूला ते पाथरवट समाजाचे अच्छा. यांचं कामच होतं दगड घडवणे. हम्म. ही लोक राजांना तोफांचे गोळे बनवून दिले किंवा आपल्या घरामध्ये असतील जाते पाटे वरवंटे अशा वस्तू बनवणे असं होतं या लोकांचं काम. आता दगड गोळा पूर्वी पहिला जो तोफ गोळा वापर करण्यात तो दगडाचा, अच्छा. कारण तो कशामुळे जसे आपण ठासणीची बंदूक बघतो पूर्वी असायची, आता सुद्धा असते बघा काही लोकांना शेतकरी लोक नाही तर आपण काढतोच वापरतो तास म्हणजे शेर बाहेर पडतो ना. त्याच्यानंतर राजाने काय केलं, तोफेमध्ये पहिला दारू गोळा गच्च भरला, हा गोळा समोर ठेवला, शत्रू जवळपास आला त्याचा स्फोट केला, तुकडी शत्रू लागली. एकमेव म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पाहायला दगड लागला तर त्याच्यासाठी म्हणजे शत्रूला लागले तरी मृत्यू व्हायचा, म्हणजे दगड गोळ्याचा वापर त्याच्यासाठी वापर केला जायचा. अच्छा. बघू शकता अशा प्रकारे दगड आहे, फार हेवी असा दगड आहे. आता इकडे समोरच्या बाजूला पाहतो आपण धनगर किंवा मेंढपाळ म्हणतात त्यांना. ही लोक राजांसाठी गुप्तहेराचं काम करायचे. शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी जंगलात घेऊन जायचं, जंगलावरती लक्ष ठेवायचं, जंगलामध्ये हेरगिरी करणे म्हणजे गुप्तहेराचं काम करायचं. म्हणजे आपल्या राजांचे जे गुप्तहेर म्हणतात बहिर्जी नायक त्यांच्या हाताखाली ही लोक काम करत असत. संपूर्ण त्यांची साखळी असायची. ही लोक घाटातला रस्ता कसा काढायचा ह्यांना सगळं माहित असायचं. जंगलाची जायचं असेल रस्ता दाखवायचा, शत्रू कोणत्या रस्त्याने आला त्याच्या वाटा बंद करायच्या, असं काम होतं. बरंच दळण असेल तर आता मशीनचा वापर करतात. जातं. हा म्हणजे पूर्वी लोक स्त्रिया जात्यावरती दळण द्यायच्या. दोन प्रकारची जाती, एक दगडाचं आणि एक मातीचं. कधी माती जातं पाण्यात आलं का तुमच्या? मातीचं नाही हे बघ, हे समोरच्या बाजूला मातीचं दगडाचं बघितलं आम्ही आमच्या हे मातीचं गावच्या घरी आहे हे. जातं. जे काय जंगलामध्ये मुंग्यांचं वारं असेल त्या मातीच्या ह्याच्यापासून तयार केलं जातं. त्या मातीचं एक्झाम्पल वेगळं आहे. माती जर भिजवली पाण्यामध्ये ते हाताला गमसाठी चिपकते, त्याच्यानंतर उन्हामध्ये सुकवली की त्याच्यापासून आपले कुंभार लोक आहेत मडकी चुली हे बनवायचं. त्यांच्याकडून हे जातं तयार करून घ्यायचं. म्हणजे ते सपाट जागी ठेवावं लागायचं. बारीक धान्य असेल नाचणी वरी हे दळण्यासाठी वापरायचं, म्हणजे वरचे नुसते चिरके काढण्यासाठी खास. पूर्वीचा रेनकोट त्याला इरलं म्हणतात. इकडे समोरच्या बाजूला ती कणगी मगाशी बोललो ती धान्य साठवण्यासाठी. साठवण्यासाठी ही सिंगल पायची शिडी आहे बघा सर. हा. पूर्वी लोक धान्य साठवून ठेवलं असेल ते माळ्यावरती ठेवायचे. चढण्या उतरण्यासाठी हिचा वापर करायचा खास करून. तसं ना पहिला असं शिडी सिंगल बाई शिडी. आणि त्याच्या साईड आपण आता बांबू छोटा बघतो, बांबू एवढे एवढे असायचे मोठे, एकटा माणूस सुद्धा वरती चढू शकतो. तीर सुद्धा पाहतो म्हणजे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आपण गावामध्ये गेलो तर हे पाहिलं 100% आपल्याला भेटतात नक्की. चाहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आता इकडे समोरच्या बाजूला मागच्या बाजूला ते वासुदेव. सकाळी पहाटे 5 वाजता उठायचं, भजन कीर्तन म्हणायचं, घरोदारी जाऊन धान्य गोळे फिरायचं, असं काम होतं या लोकांचं. गावची इन्फॉर्मेशन पोहोचवायची असेल राजांपर्यंत, ही लोक जे भजन कीर्तन गाणी म्हणायची त्याच्यामधून राजांपर्यंत पोहोचले ते राजांना सुद्धा कळून यायचं. त्या भजन कीर्तनामुळेच त्यांना कळायचं की काय नक्की चाललंय गाव. चाललंय. आता इकडे एक गावचा माणूस आणि एक आपला मावळा आहे. शेकोटी शेकताना खास बसले. ओके. मेन म्हणजे आता गावचा माणूस गावामध्ये आपले मावळे लोक फिरायचे. रात्री टाइमला शेकोटीवर शेकायला त्यांच्यासोबतच बसायचं. ओके. म्हणजे गप्पा गोष्टी सुद्धा लंगल्या जायच्या आणि त्यांच्याकडून मेन म्हणजे गावची माहिती असेल ना ती काढून घ्यायची. अशी लोक आपले मावळे लोक करायचे. हा आपला गावचा कट्टा पार किंवा चावडी. चावडी. ही लोक
पूर्वी लोक काय करायचे, गावची 4 माणसं गोळा करायची, सभा मीटिंग भरवायची, असं इथे येऊनच भरवायचे. कामातून वेळ भेटला, गप्पा गोष्टी रंगवायच्या. दुपारच्या टायमाला जेवण केलं, आराम करण्यासाठी लोक बसायची. पंचायत असेल, न्याय निवड असेल, या पारून केला जायचा. अर्थात पूर्वीच्या लोकांचा बिन पैशाचा व्हॉट्सअप. हा व्हॉट्सअप बिन पैसे चावडी चावडीच बनायचे ना पहिले. आता इकडे बघा, हे समोरच्या बाजूला आपण जे लोहार. घर पाहतो ते लोहार. म्हणजे यांचं काम काय असेल तर लोखंडाच्या वस्तू बनवणे. त्या लोखंडाच्या वस्तू कशा बनवायच्या, तो मागच्या बाजूला भाता बघतो आपण. हा हा भाता पंपिंग करायचा, जिथे पुढे हवा फेकली जाते, जिथे पुढे कोळसा ठेवला जातो, जिथं मेटल गरम केलं जातं, आयरन ठेवून घाव घातला, तो पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो. लोहारांचं काम म्हणजे हत्यार शस्त्र हे बनवण्याचं काम होतं. असं म्हणजे लोखंडाची वस्तू कोणतेही. हत्यारा बनवण्यासाठी. आता हे समोरच्या बाजूला कावडीन पाणी भरतात, पानाडी असायची. ज्याच्या घरामध्ये पाणी नसेल हे लोक पोटा पाण्यासाठी काम करायचे. ओके. ही लोक 10-12 किलोमीटर विहीर असायची, तिथून पाणी घ्यायचं आणि घरोदारी जाऊन पोहोचायचं. मेहनतीचं काम खास. पैसा हे काही माहीत नसायचं. पूर्वी बाटर सिस्टम चालला, इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि ज्याला मराठीमध्ये म्हणतात 12 बलुतेदार होते. देवाणघेवाण चालायची पैशाच्या बदल्यात. जी आपल्याकडची वस्तू असेल ती दुसऱ्याला दिली, त्याच्याकडची वस्तू घ्यायची, किंवा एखाद्याशी आपण घरी गेलं काम करायचं, त्यांच्याकडे आपण धान्य घ्यायचं, असं चालतं. आता हे समोरच्या बाजूला आहेत ते बुरुड किंवा कैकाडी म्हणतात. ही लोक बांबूच्या कामट्या काढायच्या, विणकाम करायचं. टोपल्या, सुप, कणगी, डालग अशा वस्तू बनवण्याचं काम करायचं. असं होतं या लोकांचं काम. आणि खालच्या बाजूला आपण जे पाहतो ते आड म्हणतात. ओके. पूर्वी आड म्हणायचे पूर्वी, आणि आत्ताच्या भाषेमध्ये आपण वीर बोलतो. वीर बोलतो. आता ज्याला आडाचं पाणी, पूर्वी स्त्रिया असायच्या पाणी ओढण्यासाठी, आता कसं आपण पोरं वापरतो खिसण्यासाठी, हो हो. पूर्वी हिचा वापर करा. रहाट बोलतात त्याला. हलक्यात हलकं पाणी सिंपल वर येणार, किती भरू द्या. हे पाणी साठवण्यासाठी दगडामध्ये ना त्याला दोन्ही बोलतात. गावातल्या स्त्रिया दोन्ही म्हणजे दगडापासून बनवलेली असते दोन्ही. आणि मेन म्हणजे पूर्वी लोक कसं करायचे, कपडे धुण्यासाठी विहिरी असायचे, किंवा गावातली गायगुरी असतील विहिरीवर पाणी पिण्यासाठी, हे पूर्वीचं एक साधन त्यांच्यासाठी खास. हा धुण्यासाठी. पाणी साठवून ते पाणी पिण्यासाठी. पाणी पिण्यासाठी. तरी पाणी सर आपण बरोबर करायचं आहे. एक मिनिट. सोड सोड जाते खाली. सोड सोड एकदम सोड, जाऊ दे खाली. सोडायचं लगेच डायरेक्ट जातं ते. सोड 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 तसं जाते ते. लागेल ना गेलं. एक मिनिट. ते सोयीस्कर साठी त्याने ते बनवलेलं. चल पॉज करतोस की नाही तू? गावी पोहोचलो यार, बघता बघता. काढलंय, चालू दे. आता बघू शकता आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. इथूनच आहे ना.
आम्ही पोहोचलोय फायनली. आमचे ड्रायव्हर थोडे थकलेले आहेत असं वाटतंय, त्यांचा स्टॅमिना कमी झालेला आहे. त्याने जशी गाडी थांबवली तसं मला फील झालंय. परंतु समोरच एक रेस्टॉरंट दिसला आणि आमचा बघू शकता जास्त नाही सर, पूर्ण पायथ्यावर आलो आपण की नाही. आता आपण बघू शकता आपण फायनली प्रतापगडावर आलेलो आहे. सोबत आमचे बंधू अजय जाधव आणि आपल्या समोर मी आशिष जाधव इथे आहे. आम्हाला या ऐतिहासिक लोकेशनवर भेट द्यायची होती. आज आम्ही इथे आलेलो आहोत. खूप छान असा व्ह्यू. खरंच रे, छत्रपती शिवाजी बघू शकता. हे बघ अजय लेफ्टला बघ. हा येताना येऊ ना, तिथून काढू ना, तिथून फोटो पण काढू. काय त्यांचं हे असेल रे विचार. काम चालू आहे रे तिथे. हा उन्हाळा आहे ना रे. आपण आलोय पण काम चालू आहे. तर बस इथे